महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। आचारसंहिता कधीही लागू शकत असल्यामुळे सर्व पक्ष ॲक्शन मोडवर आलेले आहेत। महाविकास आघाडीकडून जागा वाटप, मतदारसंघ, उमेदवारांची देखील चाचपणी केली जाते। महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा घोळ कायम असतानाच जयंत पाटलांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। पाहूयात। मवियात ना छोटा भाऊ ना मोठा भाऊ, छोट मोठं विसरा, तिळे भाऊ बोला। तंट्यावर मविया नेत्यांचा नवा उतारा। लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मोठा भाऊ कोण यावरून जुंपली होती। काँग्रेस आणि ठाकरे गटातल्या मोठ्या भावाच्या वादावर नवा तोडगा काढण्यात आलाय। महाविकास आघाडीतील तीनही पक्ष तिळे भाऊ असल्याची नवी व्याख्याच तयार करण्यात आली। मोठा भाऊ आणि लहान भाऊ यापेक्षा सर्व तिघही आम्ही समान पद्धतीनं काम करतोय, चर्चा करतोय। त्यामुळे लहान आणि मोठा असा भेदभाव न करता कशी जुळी होतात तशी तिळी झाली आहे असं समजा। तिघही एकाच वयाची आणि एकाच हातात हात घालून काम करणारी। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाची मतं मिळाल्याचं काँग्रेस कबूल करायला तयार नाही। दुसरीकडे शरद पवार गट मात्र उद्धव ठाकरेंच्या मतांचा फायदा झाल्याचं जाहीरपणे सांगतेय। आमचा अनुभव वेगळा आहे। अनेक ठिकाणी भिवंडी असेल, शिरूर असेल, बारामती असेल, सातारा असेल, नगर असेल, या सर्व ठिकाणी शिवसैनिकांनी चांगलं काम केलं। आम्हाला अतिशय उत्स्फूर्तपणाने मदत केली। आम्ही तिळे सांगून एक वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय, पण हे तिळे भाऊ जागा वाटपाचा तीळ समसमान वाटून घेणार की त्यावर भांडत बसणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।